नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मित्रांनो, 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये इतिहास हा खूप सुंदर विषय आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्याला आपण रटाळवाणं, बोरिंग, पाठांतर करणारा विषय असं म्हणून त्याला दूर करतो आणि दुर्लक्षित करतो. त्यामुळे काय होतं, की हा आपल्याला स्कोरिंग वाढवून देणारा जो विषय आहे, याला साईडला केल्यामुळं आपलं स्कोरिंग कमी होतं. हा विषय आपल्याला फक्त माहितीच देत नाही, तर त्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. नवीन-नवीन माहिती, जुन्या इतिहासामध्ये काय घटना घडल्या होत्या, कुठल्या घटनांपासून आपण काय शिकायला हवं, असं बरंच काही या विषयामध्ये समाविष्ट आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याकरता घेऊन आली आहे आपल्या 10th बोर्ड मेंटॉर या चॅनलवरती 10वीच्या इतिहासाची एक स्पेशल सिरीज. ज्यामध्ये आपल्याला आपल्या इतिहासातील प्रत्येक धडा, त्या धड्यामधील प्रत्येक टॉपिक अगदी सविस्तर, मजेशीर पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. प्रत्येक धडा नवीन पद्धतीने शिकणार आहोत. जर तुम्ही या सिरीजचा पहिला व्हिडिओ अजून पाहिलेला नसेल, तर या व्हिडिओ नंतर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला भेट द्या. कारण या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या चित्रपटासारखा संपूर्ण धडा समजून सांगितलेला आहे. ज्यांनी तो बघितलेला नसेल, त्यांनी तो नक्की बघा. आणि आज आपण या सिरीजचा दुसरा व्हिडिओ घेऊन आलो आहे. इतिहास लेखन भारतीय परंपरा हा आपला दुसरा धडा अगदी मजेशीर पद्धतीने आपण शिकणार आहोतच. सोबतच या धड्यावरती आपल्याला 6 मार्क्स दिलेले असल्यामुळे आपण तो थोडा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणून वही आणि पेन घेऊन आपण प्रत्येक पॉइंट जो आपल्याला कठीण वाटत असेल तो नोट डाऊन करायचा आणि जिथे आपल्याला काही शंका आली असेल तिथे आपण पुन्हा रिवाइज करून बघायचा. ओके, तर आपण चला सुरुवात करूया. आता आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओची लिंक लागेल आणि आपल्याला संपूर्ण जो लेसन आहे तो लक्षात येईल. अदरवाईज आपण जर स्किप करत बघितला तर आपल्याला पॉइंट मिसमॅच झाल्यामुळे कळणार नाही. आणि दुसरं म्हणजे जिथे कुठे आपल्याला कुठला टॉपिक कठीण वाटत असेल या समजलेला नसेल, तर मला तो तेव्हाच व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून मी त्यावरती आणखी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्यापर्यंत तो सर्वात आधी मिळेल. तर आज आपण भारतीय इतिहास लेखनाची परंपरा हा धडा असा शिकणार आहोत की फक्त बोर्ड परीक्षेसाठीच नाही, तर आपल्याला आयुष्यभर लक्षात राहणार की आपल्या इतिहासामध्ये कुठल्या पद्धतीची लेखन परंपरा होती, कुठल्या पद्धतीने आपला इतिहास लिहून ठेवला गेला होता. 6 मार्क्स हे आपले एक्झामसाठी फिक्स होणारच आहेत. पण त्यासोबत आपल्याला आपला इतिहास सुद्धा कशा पद्धतीने लिहिला गेला होता हे पण आपल्या लक्षात येईल. आपल्याला पाठांतर करण्याची गरज पडणार नाही. तर चला सुरुवात करूया. स्वागत आहे आपलं 10th बोर्ड मेंटॉर या आपल्या प्लॅटफॉर्मवरती. आता आपण एक उदाहरण पाहूया. तुम्ही आणि तुमचे मित्र एका ट्रिपला गेलात. तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथल्या लोकेशनवरती जे काही बघण्यासाठी आहे, नेचर असेल, प्राणी असेल किंवा तिथली काही विशिष्ट वस्तू असेल, ते तुम्ही डोळ्यांनी बघितली. पण तुमचं समाधान झालंय का? नाही. तुम्ही डोळ्यांना बघितल्यानंतरही तुम्हाला असं वाटतं, की तो जो व्ह्यू आहे, तो आपण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करायचा. आणि एवढंच नाही, फक्त कॅप्चर करून ठेवायचा नाही, तर तो लगेच आपण Instagram रीलला टाकतो, WhatsAppला स्टेटसला टाकतो किंवा Facebookवरती शेअर करतो. आपण असं का करत असणार? कारण आपल्याला वाटतं, की हा जो मोमेंट क्रिएट झालेला आहे, आपण जो मोमेंट कॅप्चर केलेला आहे, हा आपल्याकडे जपून ठेवायला हवा, जतन करायला हवा. म्हणून आपण तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती शेअरही करतो आणि आपल्याकडे फोनमध्ये तो स्टोअरही करून ठेवतो. मग आता विचार करा. तुमच्याकडे हे ऑप्शन्स होते म्हणून तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या मेमरी क्रिएट करून त्या स्टोअर केल्या म्हणजे जपून ठेवल्या. पण तुमच्या आजी-आजोबांना जर तुम्ही विचारलं, तर त्यांच्या काळात तर हे Instagram, WhatsApp नव्हतं. मग ते काय करायचे? ज्या काही गोष्टी असतील त्या ते नोट डाउन करायचे डायरीमध्ये. आणि असंच तुम्ही जर मागे गेलात, तर तुमच्या लक्षात येईल, की जेव्हा राजे महाराजे होऊन गेले, सम्राट अशोकांचा काळ झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ झाला, तर त्यांनी तर किती मोठे-मोठे पराक्रम केले होते. ते तर त्यांनी कुठल्या Instagram, Facebookवरती शेअर केलेले नाहीत किंवा त्यांनी कुठल्या कॅमेरामधून कॅप्चर करून फोटो पण काढलेले नाहीत. मग त्यांचा जो पराक्रम आहे, तो आपल्यापर्यंत कसा पोहोचला? तो लोकांना आज कसा कळतोय? त्यांनी काय केलं असेल?
तर याच विषयी आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, की आपल्या भारतीय इतिहास लेखनाची परंपरा काय आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे कुठल्याच प्रकारची लिपी अवेलेबल नव्हती. म्हणजेच मी जे बोलत आहे ते आता तुम्हाला जर मी लिहायला लावलं, तर तुम्ही ते लिहू शकता. कारण तुमच्याकडे काही अक्षरं आहेत, त्या अक्षरांना तुम्हाला कसं लिहायचं आहे हे माहीत आहे. 1, 2, 3 झालंय किंवा इंग्रजीची भाषा झाली, मराठीची भाषा झाली, तर त्याला तुम्हाला आकार देता येतो. तो जो आकार देतो आपण, ती लिपी जी आहे ती अवेलेबलच नव्हती. मग अशा वेळी जो इतिहास घडला असेल किंवा त्यांना जर कुठली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची असेल, तर ती त्यांनी कशी सांगितली? तो इतिहास त्यांनी कसा टिकवला? यासाठी त्यांच्याकडे काय पद्धत होती? प्रश्न होता, की आपला इतिहास टिकवायचा कसा? त्यावेळी ज्या घटना झाल्या, त्यावेळी जो पराक्रम घडला आणि कुठल्या गोष्टीचा जर शोध लागला असेल, तर तो आपण कसा स्टोअर करून ठेवायचा? तो इतिहास आपण कसा जतन करायचा? तर यासाठी त्यावेळी लिपी नसल्यामुळे एक पद्धत उपयोगात होती. ती म्हणजे मौखिक परंपरा. आता मौखिक म्हणजे काय? तर एका पिढीने दुसऱ्या पिढीला गोष्टी सांगायच्या. म्हणजे जेही काही घटनाक्रम घडलेला असेल किंवा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास असेल, देवी-देवतांच्या कथा असतील, समाजात जर काही आपल्याला बदल घडवायचे असतील, त्या कुठल्या गोष्टी असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला गोष्टीच्या स्वरूपात सांगायच्या. आणि त्या वारंवार सांगत राहायच्या, जेणेकरून त्यांना त्या तोंडपाठ होईल. आणि सेम ज्या पिढीने ती गोष्ट ऐकलेली आहे, ती सेम सेम गोष्ट ती त्या पिढीने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची. कारण त्यांच्याकडे लिपी अवेलेबल नसल्यामुळे ते लिहून ठेवू शकत नव्हते. मग एकच पर्याय होता. आधीच्या पिढीकडनं जे ऐकलं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं. आता हे उदाहरण काही प्रमाणात आपल्या घरात दररोज घडतं. जर आपली आई पूजा करत असेल आणि ती जर काही स्तोत्र वगैरे म्हणत असेल, तर ती रोज पुस्तक घेऊन बसत नाही. तिच्या दैनंदिन सरावामुळे तिला ते अवगत होऊन जातं. आजी पण काही आरत्या, काही भजनं जे असेल, ती तिच्या मुखपाठ असतात. ती बोलत राहते आणि आपल्या कानावर ते वारंवार पडल्यामुळं आपणही ते सरावाने आरामात बोलू शकतो. आरत्या आपल्या पाठ असतात, आपल्या स्तोत्र काही पाठ असतात. कारण आपण ते ऐकत असतो. आपल्याला त्याच्यामागे शिकवणे हा उद्देश नसतो किंवा तो जतन करून ठेवणे हा उद्देश नसतो. पण त्या काळी हा उद्देश होता म्हणून तो अधिक लक्षपूर्वक आपण ऐकायचा आणि तो पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असा त्याचा हेतू होता. म्हणून या पद्धतीला मौखिक परंपरा असं म्हटलं जातं. ऋषीमुनी त्यांच्या शिष्यांना जेव्हा गुरुकुलमध्ये शिकवायचे, तेव्हा त्यांना सगळे स्तोत्र, श्लोक हे तोंडी शिकवायचे आणि शिष्य ते त्यांच्या मागोमाग म्हणून पाठ करायचे किंवा त्यांना ते आपल्याला रोजचा सराव केल्यामुळे जसं पाठांतर होऊन जातं, तोंडपाठ होतं, तसं त्यांचं ते तोंडपाठ होऊन जायचं. आपल्या आजी-आजोबांकडून आपल्याला लहानपणी खूप काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. कारण त्यावेळेस आपल्याला वाचता येत नव्हतं. म्हणून आपण आजी-आजोबांकडून काही गोष्टी ऐकून घ्यायचो. सोबतच आपल्या मित्र-मैत्रिणींनी आपल्याला एखादी गोष्ट सांगितलेली असेल, ती आपण समोर पोहोचवतो. पण यामागे आपला उद्देश हा नसतो, की आपण जतन करून ठेवायचा. पण तेव्हा हा उद्देश होता, की आपल्याला जी गोष्ट माहीत झाली आहे, ती आपल्या पुढच्या पिढीला पोहोचवायची आहे. त्याच्यामागे कारण हे होतं, की त्यांच्याकडे लिपी नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांना बोलून, तोंडपाठ करून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवायची होती. हा जर पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या घरामध्ये कुठली गोष्ट मौखिक परंपरेने चालत आलेली आहे, हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण मौखिक परंपरेच्या थोडं पुढे येऊया. आता इथे कुठली संस्कृती अस्तित्वात आली असेल ते आपण पाहूया. आपण लहानपणी अभ्यासामध्ये हे बघितलं आहे, की सिंधू नदीच्या काठावरती एक हडप्पा नावाचं शहर होतं आणि त्या शहरामध्ये खोदकाम केले असता असं लक्षात आलं, की काही शहराची रचना आपल्याला अवशेष स्वरूपात मिळाली. त्यावरून आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या आणि आपण त्या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं नाव दिलं. आता या हडप्पा संस्कृतीमध्ये नेमकं आपल्याला काय काय मिळालं? तर जी शहराची रचना आढळून आली होती, त्या प्रकारे त्या काळातील म्हणजेच त्यावेळची जी संस्कृती होती, त्या संस्कृतीमध्ये बाजारपेठ कशी असायची, त्यामध्ये जीवनशैली कशा प्रकारची असायची, लोकांच्या घरांची रचना कशी होती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित झाल्या. कारण ते स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येतं. परंतु त्यावेळी जी लिपी अस्तित्वात होती, त्यावेळीची जी चिन्हे होते, ती त्यांनी कोरून ठेवलेली आपल्याला माहिती आहे, जी दगडावरती कोरून ठेवलेली होती. परंतु त्यामध्ये लिहिलेलं काय आहे हे आपल्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही. शास्त्रज्ञ त्यावरती
वाचन करण्यासाठी अजूनही प्रयत्न करत आहे, पण एक्झॅक्ट त्यांनी काय लिहिलेलं आहे याचा आपल्याला सुगावा लागलेला नाही. आणि त्यांना त्यावेळेच्या संस्कृतीविषयी जे काही सांगायचं होतं ते त्यांनी करून ठेवलेलं आहे. जेव्हा आपल्याला त्या लिपीविषयी उलगडा झाला तर आपल्याला माहित होईल की त्यावेळेच्या संस्कृतीमध्ये काय असेल. जरी आपल्याला लिपी कळलेली नसली तरी त्यांनी जी काही चित्रे वगैरे काढलेली आहेत त्या चित्रावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो. त्यावेळेची दागिने कशी होते, त्यावेळेची शहर रचना कशी होती, त्यावेळेची खानपान पद्धती कशी होती, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आणि लिपी आणि चिन्हे जी त्यांनी करून ठेवलेली होती. चिन्हे आणि लिपी म्हणजे जसं आपण 1, 2, 3 असा आकड्याला बोलतो, पण ज्या आकड्याला आपण 1 म्हणतो त्यावेळेस जो आपण साइन काढतो त्याला आपण 4 किंवा 5 बोलत नाही. म्हणजे विशिष्ट जेव्हा आपण चिन्ह काढतो त्याला आपण एक भाषा दिलेली आहे, त्या भाषेत आपण तसं बोलतो. मराठी भाषा असेल, इंग्लिश भाषा असेल, याला प्रत्येकाला एक संकेत दिलेला असतो. तो आपल्याला कळतो म्हणून आपण ती भाषा बोलू शकतो. परंतु तेव्हा जी लिहिलेली चिन्हे होती, ती जी लिपी होती, जी त्यांनी कोरून ठेवलेली होती, त्याविषयी आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही. याचं कसं झालंय सांगू का? उदाहरणार्थ, की जसं आपण आता मराठी भाषा बोलतो, कारण मराठीमध्ये आपल्याला जी अक्षरे आहेत, त्या अक्षरांविषयी माहिती आहे, की कुठल्या अक्षराला आपण काय बोलायचं, कुठल्या संकेताला आपण काय बोलायचं. जर आपल्यासमोर दुसऱ्या कंट्रीमधली भाषा आणली किंवा आपली संस्कृतच घेतली, तर आपल्याला ती नीट वाचता येत नाही, आपल्याला कळणार नाही. असंच त्या चिन्हांचं, त्या लिपीचं झालेलं आहे. म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणतात, जी आपल्याला अवशेषामध्ये मिळालेली आहे. आता याला समजून घेण्यासाठी मी तुम्हाला आताचं उदाहरण देते. आपण मराठी भाषा बोलतो, हिंदी भाषा बोलतो, इंग्रजी भाषा बोलतो. पण फक्त एवढ्याच भाषा आहेत का? आपल्या आजूबाजूला लोकल जी भाषा आहे ती यापेक्षा थोडी वेगळी आहे. विदर्भामध्ये वेगळी बोलली जाते, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी भाषा बोलली जाते, कोकणामध्ये वेगळी बोलली जाते. आता ही प्रत्येक भाषा जी आहे ते आपण लिपीमध्ये लिहितोच का? नाही, ही फक्त आपण घरात बोलण्यासाठी किंवा जिथे आपण वावरतो त्या ठिकाणीच ती भाषा बोलली जाते. मग काही लोकांनी जर यामध्ये काही लोकगीतं लिहिलेले असतील, काही छोटे मोठे काव्य लिहिलेले असतील, तर त्या भाषेमध्ये जे त्यांच्या भावना आहेत त्यांनी त्या व्यक्त केलेल्या असतात. परंतु आपल्याला ती भाषा माहित नसल्यामुळे आपण ते वाचू शकत नाही. आता तसं फार आपण मराठी बोलतच नाही. इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये बोलायला फार उत्साही असतो. पण तसं जर झालं तर काही काळानंतर काय होईल, की मराठी न वाचल्यामुळे, न बोलल्यामुळे ती लिपी अस्तित्वात असूनही, ती भाषा अस्तित्वात असूनही लोकांच्या वापरण्यात न आल्यामुळे ती हळूहळू कालबाह्य होत जातात. आणि ही जर कालबाह्य होत गेलेली भाषा आहे, तर जसं हडप्पा संस्कृतीमध्ये अवेलेबल असून सुद्धा आपल्याला ते वाचता येत नाही, तसंच या भाषेचं होणार आहे. जर कुणाला वाटत असेल, की असं होणं शक्य नाही, तर आपल्याकडे प्राकृत भाषा आहे, आपल्याकडे संस्कृत भाषा आहे, त्या आपल्याला वाचता येत नाही. हे याचं उदाहरण आहे. आता तुम्हाला वाटत असणार, की आधी मौखिक परंपरा झाली, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडपाठ पोहोचवायची होती. आता दुसरा जो हडप्पा संस्कृतीमध्ये लिपीचा विषय होता, तिथे तर आपल्याला कळलेलंच नाही की त्यामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे. मग आपल्याला इतिहास समजणार कसा? तो इतिहास आपण जाणून कसा घ्यायचा? कुठली लिपी आहे जी पहिल्यांदा आपण वाचली असेल आणि त्यावरून आपल्याला इतिहास कळला असणार? तर तो काळ होतो आपला सम्राट अशोकाचा. मौर्य सम्राटाच्या काळामध्ये, म्हणजेच इसवी सनापूर्वीच्या 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने जे आदेश, त्यांचे जे विचार, त्यावेळी ज्या झालेल्या महत्वाच्या घटना होत्या ते त्यांनी मोठ्या दगडावरती कोरून ठेवलेल्या होत्या. आणि आताही आपण त्या स्तंभाच्या स्वरूपात बघतोच आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की या स्तंभावरती कोरून ठेवलेल्या लिपीमध्ये काही लेख आहेत. आणि या लेखावरून, या शिलालेखावरून आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळी ज्या घटना झालेल्या आहेत त्याचं वर्णन यांनी इथे केलेलं आहे. आता हे दगडावर कोरून ठेवलं असल्यामुळे याला शिलालेख असं म्हणतात. आणि ही जी लिपी आहे या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हणतात. आता या अशोकाच्या लिहिलेल्या शिलालेखावरून आपल्याला काय समजतं, की कलिंगाचं जे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये खूप नरसंहार झालेला होता आणि ते पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले होते आणि युद्ध सोडून त्यांनी शांततेच्या मार्गाने वाटचाल सुरू केली होती. आता हा भारताचा पहिला अधिकृत इतिहास मानला जातो. म्हणजेच लक्षात ठेवा, सम्राट अशोकाच्या काळातील ब्राह्मी लिपीत जो लिहिलेला शिलालेख होता हा आपल्या भारताच्या इतिहासाचा पहिला अधिकृत लिखित इतिहास मानला जातो. आता जसा काळ पुढे जात होता ना तसा नवीन नवीन शोधही लागत होता. त्या त्या काळची जी संस्कृती होती त्यामध्ये आपल्याला विविधता दिसायला लागलेली आहे. आधी मौखिक परंपरा, हडप्पा संस्कृती आणि
जी मौर्य कालामध्ये शिलालेखाची पद्धत होती त्यातही आता पुढे सुधारणा झालेली होती. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून आपल्याला असं दिसून येतं की धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट अशा विविध साधनांचा आपण वापर केलेला आहे. आणि यामध्ये खास करून सोन्या चांदीची नाणी, ताम्रपट म्हणजेच तांब्याच्या पत्रावर कोरलेला लेख हे आपल्याला दिसून येतं. आणि मूर्ती आणि शिल्पे यावरून आपल्याला त्यावेळच्या ज्या जीवनशैलीचा अनुभव आहे की त्यावेळी लोक जे विचार करत होते, त्यांचा व्यवहार कसा होता, संस्कृती काय होती याचा आपल्याला अनुभव येतो. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारला की जर तुम्हाला आता एखादं नाणं त्या काळचं सापडलं तर तुम्ही काय करणार? तुम्हाला वाटेल की त्या कॉइन वरती, नाण्यावरती काय किंमत असणार आणि त्यावेळी त्याचं मूल्य काय असेल, काय वस्तू विकत घेत असतील, बरोबर? एवढंच ना. आता इतिहासकारांनी याचा उपयोग कसा केला असेल बरं? इतिहासकारांनी ह्या सर्व गोष्टींचा त्या त्या काळचा जो इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी केला. म्हणजेच आपण आता त्याला डिटेलमध्ये बघूया. नाण्यांवरील वर्षावरून त्या राजाने कधीपासून कधीपर्यंत राज्य केले हे शोधणे सोपं जातं. म्हणजेच एखादं साम्राज्य केव्हा सुरू झालं आणि ते कितीपर्यंत चाललं हे त्याने त्या राजाने काढलेल्या नाण्यांवरून लक्षात यायचं. म्हणजेच राजाचं राज्य किती वर्षाचं होतं, नाण्यांवरती असं काय त्याने कोरलेलं असायचं, नाव, एखादं वाद्य, एखाद्या त्या काळच्या संस्कृतीमध्ये प्रचलित असलेली गोष्ट, यावरून आपल्याला त्या काळची संस्कृती काय होती, तो राजा कोणता होता आणि त्याला कशाची आवड असायची आणि तेव्हा व्यवहार काय असायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आता आपण बघूया राज्याचा विस्तार. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ते पूर्वपासून पश्चिमेपर्यंत वेगवेगळी साम्राज्य तेव्हा अस्तित्वात होती. प्रत्येकाची नाणी वेगवेगळी असायची. पण जर एकाच राजाची नाणी ही वेगवेगळ्या राज्यात किंवा शहरात जर आपल्याला सापडले तर याचा अर्थ असा होतो की त्या सर्व भागांवरती त्या राजाचे नियंत्रण होते. समजा दक्षिणेकडील जर एखादं छोटं साम्राज्य असेल आणि तिथे आपल्याला एखादी नाण्यांवरून लक्षात आलं की या ठिकाणी या राजाचं साम्राज्य होतं, पण आपल्याला काही वर्षानंतर खोदकामामध्ये उत्तरेकडे जर सेम नाणं आपल्याला सापडलं आणि त्याच्या बऱ्याचशा सिमिलर गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की दक्षिणेकडील साम्राज्याच्या सिमिलर ह्या गोष्टी आहेत, तर याचा अर्थ असा होतो की त्या राजाचं जे राज्य आहे ते आपल्याला उत्तरेपर्यंत पसरलेलं होतं असं दिसून येतं. आपल्या इथे महाराष्ट्रातली जर आपण गोष्ट केली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून ते ओडिसापर्यंत, खाली दक्षिणेमध्ये आपल्याला तमिळनाडू पर्यंत आणि वरती दिल्लीपर्यंत आपल्याला दिसून येते. तर हे आपल्याला कशावरून लक्षात येणार, तर त्या त्या ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपल्याला काही लेख असतील, कशामध्ये उल्लेख केलेला असेल, त्यांच्या मूर्ती असतील, त्यांनी त्यावेळी जे कार्य केलेलं असेल त्याचा काहीतरी आपल्याला तिथे पुरावा मिळतो. या पुराव्यामुळे आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात, पण आपल्याला अचूकपणे लक्षात येतं. आता आता बघूया तत्कालीन शासन व्यवस्था आणि राजकीय घडामोडी हे आपल्याला कसं लक्षात येतं. ताम्रपट आपण बघितला होता की तांब्याच्या पत्र्यावरती जो लेख कोरलेला असायचा त्याला आपण ताम्रपट म्हणतो. हे सहसा सरकारी दस्तऐवज असायचे. जेव्हा एखादा राजा एखाद्याला जमीन दान करायचा किंवा मंदिरातील पूजा अर्चेसाठी देणगी द्यायचा तेव्हा ते तांब्याच्या पत्रावर कोरून दिलं जायचं. उदाहरणार्थ कोल्हापूर किंवा सातारा या भागात राष्ट्रकूट आणि शिलाहार राजांच्या ताम्रपटावरून त्या काळी कर म्हणजेच टॅक्स कसे गोळा करायचे आणि न्याय कसा दिला जायचा याची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळते. आता आपण बघूया सामाजिक रचना, हवामान आणि दुष्काळ याविषयी काय माहिती मिळते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण या कोरीव लेखांमध्ये त्या काळातील हवामानाची आणि संकटाचीही नोंद असायची. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये सोहगौडा जे आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे, येथे सापडलेल्या मौर्यकालीन ताम्रपटात एका मोठ्या दुष्काळाचा उल्लेख केलेला होता. या ताम्रपटावर स्पष्ट लिहिलं होतं की दुष्काळाच्या काळात धान्याच्या कोठाऱ्यातील धान्य जनतेला जपून वापरायचं आहे. विचार करा, आजच्या सरकार सारखीच व्यवस्था 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळातही आपल्याला दिसून येते. आपल्याला या एका ताम्रपटामुळे लक्षात आलं. उदाहरणार्थ जसं आता आपल्याला काही दिवसांपूर्वी मोदीजींनी आपल्या प्राईम मिनिस्टरने सांगितलं
की तेल, खाद्यतेल आणि जे आपण पेट्रोल, डिझेल वापरतो, इंधन तेल, ते पण आपल्याला जपून वापरायचं आहे. कारण वॉर चालू असल्यामुळे आपल्याला भविष्यात त्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं. तसंच त्या काळातही ह्या गोष्टी नाण्यांवरती कोरून लिहिलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे तेव्हा आपण विजन काय होतं, त्यावेळचे जे लोक काय विचार करायचे, कसा अभ्यास करायचे, याचा आपल्याला या गोष्टींवरून अनुभव येतो किंवा आपल्याला या गोष्टींवरून माहिती मिळते.